सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळी खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे. ज्याच्यामध्ये जे काही नवीन पोलीस भरती आहे ती 10वी नंतर 12वी नंतर सुवर्ण संधी आहेत का किंवा कशा पद्धतीने आहे किंवा ग्रॅज्युएशन नंतर करावं का, ए टू झेड इन्फॉर्मेशन नवीन पोलीस भरतीसाठी जे काही पाठीमागले विद्यार्थी भरती करत असतील, वेटिंग मधून बाहेर पडले असतील, एक मार्क राहिले असतील किंवा ग्राउंड मधूनच बाहेर पडले असतील त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जे फ्रेश येतील जे नव्यानं सुरुवात करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तो जर तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आता खूप महत्त्वाचा विषय की गेले खूप दिवस झालं सीपी मुंबईची तारीख पडत नव्हती लेखीची, आणि अचानकच पूर्ण जे काही कार्यालयीन आदेश आला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की परिपत्रकामध्ये किंवा जे आर आलं होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी किती शाळा निवडलेल्या आहेत, तब्बल 118 शाळा कॉलेजांची निवड केलेली आहे. आणि त्या पद्धतीनं पुढे जवळजवळ 2000 प्लस खोल्यांची परमिशन, आणि त्याच पद्धतीने इतर 12 परिमंडळ आणि इतर सगळ्या गोष्टी. तर इतर एवढे जर विद्यार्थ्यांचा जर पुढे जर पेपर होणार असतील तर आता काल संध्याकाळी मी एक पोल टाकलेला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती की किती विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. तर त्यातले जवळजवळ 2000 मुलांनी आता पोलला आन्सर दिलेला आहे, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट त्यापैकी. त्याच्यामध्ये जवळजवळ मी सांगितलं त्या पद्धतीने काही विद्यार्थ्यांनी पोलमध्ये जे काही हे टाकलंय ऑप्शन चूज केलाय त्याच्यामध्ये 50% विद्यार्थी हे आपल्या मार्गाने चालू आहेत, म्हणजे जे आपण सांगतोय त्या वेळेने सुरुवात लक्षात ठेवा. सो ज्यांनी पाठीमागे मी सांगतोय त्या पद्धतीने टप्प्याटप्प्यानं स्टडी परफेक्ट केलेला आहे, न थांबता, न इकडे तिकडं निगेटिव्ह विचार न करता सगळ्या गोष्टी फोकस करून अभ्यास केलेला आहे, त्यांची पोस्ट या घडीला फिक्स असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता उरलेल्या काही दिवसांवरती आपण येऊन राहिलेलो आहोत. तर विषय अशा पद्धतीने आहे की वारंवार मुलांचे मेसेज इम्पॉर्टंट काहीतरी सांगा, पेपरला इम्पॉर्टंट काहीतरी सांगा. लक्षात ठेवा, मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर या तिन्ही गोष्टी सगळ्या मी वारंवार सांगतोयच, पण जीके-जीएस एवढा आहे की कोणी सांगू शकत नाही, मी नाही, कोणीच सांगू शकत नाही. त्यात भर द्यायला गेलो तर महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा जॉग्राफीचा जो विषय आहे तो विषयावरती एक फिक्स गोष्टी आहेत, त्याच्यावरती तुम्ही स्टडी करायचा आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट खूप महत्वाची की आता तर मी सांगणारच आहे, आता तर मी एक आनंदाची गोष्ट तुमच्यापर्यंत देणारच आहे. सगळ्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करणारच आहे. आपले जो 2-3 ग्रुप आहे त्याच्यावरती मी पोस्ट करणारच आहे. सीपी मुंबई भरतीसाठी अतिशय महत्वाचं चॅनल, लक्षात ठेवा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये असताना सर मी इकडच्या नोट्स घेऊ काय, तिकडच्या नोट्स घेऊ काय, आता रेफर काय करू, चालू घडामोडीला काय करू, बाकी जे जीके-जीएसला काय करू, किंवा मॅथ्सला काय करू, रिझनिंगला काय करू, मराठी ग्रामरला काय करू, असे प्रश्न यायला लागले. म्हणजे तुम्ही चालू अजून केलंय की नाही केलंय हा पहिला गोष्ट आहे. पाठीमाग ज्यावेळी मी सांगतोय मी 2-2, 2.5 महिने होत आले आता पूर्ण तुमच्या सोबत आहे. गेले प्रत्येक दिवस एक दिवस तुमच्यासाठी मी काढतोयच, एक दिवसातला एक 15 मिनिटं तुमच्यासाठी काढतोय सीपी मुंबईसाठी, लक्षात ठेवा. त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये आता रिव्हिजन होणं गरजेचं असताना विद्यार्थी घाबरून बसलेले आहेत. जे वाचलंय ते सुद्धा निघून जाणार डोक्यात, लक्षात ठेवा. जे तुम्ही स्टडी केला, इम्पॉर्टंट नोट्स काढले असतील, पॉईंट्स काढले असतील, जे काही केलं असेल तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. पहिली गोष्ट त्याच्यावरतीच फोकस करा. त्या गोष्टीकडे आत्मविश्वास बघा, त्याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेने बघा, लक्षात ठेवा. जे येते तेच घालून बसलात आणि दुसऱ्या सोर्सकडे जाल अभ्यास करायला, हे पब्लिकेशन ते पब्लिकेशन असं तसं, तर मग 100% तुमची पोस्ट जाणार, लक्षात ठेवायचं. आणि स्वतः कारणीभूत असणार आहे. कारण की गेले कित्येक महिने झालं तुम्ही अभ्यास करत असाल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सगळेच इम्पॉर्टंटच्या नादाला लागतात. कारण की इम्पॉर्टंट कुणाला हवं असतं, ज्यांचं स्टडी हे मॅक्झिमम प्रमाणात झालेला नसतो, अशा विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टन्स लागतात, लक्षात ठेवा. तुम्ही जर कंटिन्यू रिडिंग असेल, तुमचं जर कंटिन्यू 10 तास 8 तास बसून कंटिन्यू सगळ्या गोष्टी केल्या असतील तर तुम्हाला याची काही गरज नाही, लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे तुम्ही जे पाठीमाग दिवस काढलेला, हार्डवर्क केलेला आहे त्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे. समजलं काय म्हणतोय? तुमच्या आत्मविश्वासावरती तुमचा विश्वास पाहिजे. तुम्ही जे केलाय त्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे. तुमच्या एका पोस्टवरती तुमचा विश्वास पाहिजे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जो काही पेपर आहे त्या पेपरचा जो टाइम आहे त्या टाइमिंगच्या शेवटच्या सेकंदापर्यंत सांगा की एक पोस्ट काढणारच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एक पोस्ट काढणार, त्याशिवाय थांबणार नाहीये. सो अशा पद्धतीनं तर शेवटच्या टप्प्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे मेसेज आलेले होते. आता त्यांना थोडंसं मी आधार देतोय, थोडा आधार द्यायचं काम करूयात आपण. पण पोस्ट निघाल्यानंतर कोणी विसरू नका, पहिली गोष्ट. कारण की जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी केलोय. 7-7 दिवस त्या मुंबईला राहून सगळी इन्फॉर्मेशन काढून आचारसंहितेच्या आधी पेपर होणार नाही, आचारसंहितेमध्ये सुद्धा पेपर होणार नाही म्हणून सांगितलं प्रत्येकदा. आचारसंहितेनंतर पेपर होतील, ह्या सगळ्या गोष्टी ऍज इट इज झालेल्या, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या
कोणीही मुंबई पोलिससाठी एवढं कोणी केलेलं नाही, लक्षात ठेवायचं. आपण करतोय त्या लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे एक पोस्ट काढा आणि तोच आमचा स्वार्थ असेल. तुमची वर्दी आमचा स्वार्थ असेल. ती वर्दी निघली की फक्त एक मेसेज करा, बस सगळ्या गोष्टी आमच्या सार्थक झाल्यासारखं वाटत असतं. तर आता खूप महत्वाचा विषय, आता मुंबई पोलीस सोडून बाकीच्या घटकामध्ये जेवढे काही पेपर झालेले आहेत ते सगळे पेपर आपण एकाच पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. एकाच घटकामध्ये किंवा जे काही पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला क्वेश्चन पेपरची ऍज इट इज सगळे पाठवणार आहे. आता तुम्ही म्हणणार ह्या पेपरचा उपयोग काय होईल सर? आता याच 2022-23 चालू भरतीमध्ये जे काही चारही घटकाचे पेपर झालेले असतील, मग त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आहे, चालक आहे, बॅट्समन आहे आणि कारागृह सुद्धा आहे. सो अशा पद्धतीनं जे काही घटकातील पेपर झालेले आहेत ते सगळे पेपर मी एकाच पीडीएफ मध्ये तुम्हाला मी आता आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तिथं आपल्या सगळ्या ग्रुपवरती मी सेंड करून देतोय. आता विषय अशा पद्धतीनं, पहिली गोष्ट पेपर सांगतोय, अजून एक गोष्ट आहे आनंदाची बातमी. तर पेपर हा कसा पॅटर्न सेट झालेला हे तुम्हाला कळून येईल. ह्याच्या आधी पण मी वारंवार दिलेल्या होत्या. 22 प्रश्नपत्रिका सेट जो होता तो मोफत दिलेला होता असाच, आणि आता सुद्धा भरपूर प्रमाणात सेट आहे जो चालू वर्षीचा आहे 2022-23. त्यामुळे तुम्हाला कळेल की चालू घडामोडी कशा विचारल्यात, इतिहासावरती प्रश्न कशा पद्धतीने आहेत, जिओग्राफीवरती प्रश्न कशा पद्धतीने आहेत, किंवा इतर घटक जे आहे सायन्स आहे त्याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने आहेत हे तुम्हाला समजून येईल. अजून सुद्धा त्याच्यावर तुम्ही नोट्स काढू शकताय किंवा पॉईंट काढू शकता की बाबा असे प्रश्न याच्यावरती आल्यात. मॅक्झिमम जिल्ह्याला समजा पोलीस शिपाई घटक घेतलाय तुम्ही सगळ्या जिल्ह्याचा, तुम्हाला कळेल की जिओग्राफीवरती कशावरती भर आहे, नद्यांवरती भर आहे का, कुठं उगम पावते, कुठं कुठल्या समुद्राला मिळते वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. सो अशा पद्धतीने तुम्हाला ट्रिक डोक्यात येईल की बाबा कशा पद्धतीने पेपर सेट होतात. हे पेपर सगळे तुमच्या नजरेखालून घाला. जे मी आता सगळे पेपर देतोय ते सगळे पेपर तुमच्या नजरेखालून घालायचे आहे. तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी समजून जातील. हे झालं JK GSचं. करंट अफेअरचं सुद्धा कळेल. त्याच पद्धतीनं मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर लक्षात ठेवा. हे जर तुम्ही सगळे पेपर सोडवला तर माझ्या मते जवळजवळ 70% पोर्शन असेल, 65% पोर्शन असेल या तिन्ही विषयाचा, तरी सुद्धा यातलं कमीत कमी 50% रिपीटेड असणार आहे. 50% रिपीटेड असणार आहे मराठी ग्रामर. त्याच पद्धतीनं मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स रिझनिंगला फक्त डिजिट चेंज होतील, म्हणजे आकडे इकडे तिकडे होतील फक्त. बाकी फॉर्मॅट हा सेम इतर जिल्ह्याचा सारखाच असणार आहे. थोडंफार इकडे तिकडे चेंजेस करणार आहेत, कारण की पॅटर्न थोडा चेंज करावाच लागतो. त्याशिवाय तो विषय नाही ना, कारण सगळेजणच मग चांगले मार्क पडतील अशा पद्धतीनं. सो आपले जे काही पेपर आहेत सगळे पेपर एकाच पीडीएफ मध्ये तुम्हाला ऍट अ टाइम सेंड करणार आहे. समजलं काय म्हणतोय? सो ही झाली पहिली गोष्ट महत्वाची, की सगळेच्या सगळे जे काही 2022-23 पेपर ह्याच चालू भरतीला झालेले जे काही पेपर आहेत ते सगळे तुम्हाला मी आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करणार. सगळ्यांनी फक्त नजर खालून घालून घ्या, तुम्हाला कळून की बाबा कशा पद्धतीने विषय झाला. समजलं काय म्हणतोय? ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप महत्वाची, कुठलाही पेपर असू दे, कुठल्याही जिल्ह्याचा घटक असू दे, तर लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्याच्या आधारित 1-2-4 प्रश्न असतात. सातारा असेल साताऱ्यावरती 2-4 प्रश्न, नागपूर, गोंदिया असेल, अहमदनगर असेल किंवा कुठला असेल तो असेल. तिथं खूप महत्वाचं म्हणजे त्या जिल्ह्यावरती आधारित 2-4-5 प्रश्न हे 100% असतात. 100% असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं मुंबई जिल्हा विशेष नोट्स आहेत त्या सुद्धा पीडीएफ मध्ये एकाच ठिकाणी फ्री मध्ये आपण सेंड करणार ग्रुपवरती. एकाच ठिकाणी आहेत सगळ्या. त्यामुळे सगळं ऍट अ टाइम एकाच वेळी तुम्हाला एकतर सगळे क्वेश्चन पेपर सेट असेल, त्याच्यामध्ये 2022-23 झालेले सगळे पेपर, आणि त्याचबरोबर जे काही मुंबई जिल्हा विशेष ज्या काही नोट्स असतील त्या सगळ्या याच्यामध्ये अंतर्भूत असणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर मुंबईचे जिओग्राफिकल असेल, हिस्टॉरिकल असेल, पॉलिटिकल दृष्टिकोनातून असेल, इतर ज्या काही प्रकारात असेल, स्पोर्ट्समध्ये असून किंवा काही असेल, तर त्याच्यामध्ये सगळा समावेश आहे. स्थापना कधी झाली, किती बेटा आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. सो अशा पद्धतीनं आपला जो पीडीएफ आहे मुंबई जिल्हा विशेष सुद्धा, ती सुद्धा पीडीएफ ऍट अ टाइम दोन्ही सुद्धा पीडीएफ आपण आपल्याला सेंड करणार आहोत. मुंबई जिल्हा विशेष वरती मी तुम्हाला सांगितलंय की माध्यमांच्या पेपरला सुद्धा विधानसभा, लोकसभा, राज्यसभावरती प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास करता आला पाहिजे. स्पोर्ट्स वरती सुद्धा अभ्यास करा, करंट अफेअर्ससाठी सुद्धा सांगतोय मी. आणि त्या पद्धतीने जे मगापासून सांगितलं त्या गोष्टी फॉलो करा. अजिबात टाइमपास करू नका. शेवटचे 8-10 दिवस राहिलेत, तुम्ही ह्याच्यामध्ये काय कराल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असताना सुद्धा काही मुलं अजून सुद्धा म्हणतात की सर अजून अभ्यास झालेला नाहीये. म्हणजे गेले 2 वर्ष झालं तुमच्यासाठी डेली अर्धा-1 तास काढतोय आणि तुम्हाला आत्मविश्वास देतोय, काय येणार हे पण सांगतोय, कशा पद्धतीने पेपर लिहावा, त्याच पद्धतीने एलिमिनेशन मेथड म्हणजे काय, कशा पद्धतीनं प्रश्न टॅकल करायचे आहेत, कुठं थांबायचं, कुठं नाही थांबायचं, पहिला कुठले सोडवायचे, नंतर कोणते सोडवायचे, सगळं विश्लेषण दिलंय आपण. सगळं विश्लेषण दिले. 25-25 मिनिटाचे, 30-30 मिनिटाचे व्हिडिओ दिले तुमच्यासाठी. तरी सुद्धा अजून विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आहेत
की सर कशा पद्धतीने करू, भीती वाटत आहे, म्हणजे तुमचा तुमच्यावरती विश्वास नाही. एकच गोष्ट इथं साध्य होते. त्यामुळं जिद्दीनं आत्मविश्वासानं जावा. जे काही पीडीएफ आहेत ते पीडीएफ आपण दोन्ही पीडीएफ आपण आपल्या टेलिग्रामवरती सेंड करतोय. फक्त अशा विद्यार्थ्यांना मी सेंड करणार आहे की ज्यांनी आपला चॅनल पहिला सबस्क्राईब केलेला असावा. दुसरी गोष्ट, आपले दोन्ही चॅनल जे आहेत टेलिग्रामवरती त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या लिंक सगळ्या विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्यायचे पटापटा. जॉईन करून घेतल्यानंतर एका तासाभरात हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर 1 तासाभरात म्हणजे सगळे विद्यार्थी येतील आतमध्ये आणि त्यांना ह्या दोन्ही गोष्टी अगदी मोफत मिळून जातील. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना याचा फायदा घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे, त्यांनी एक काम करा. पहिली गोष्ट, टास्क पूर्ण करा ह्या गोष्टी सगळ्या. कारण सगळं मोफत देत असेल तर कुठेतरी आम्हाला सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. तर पहिला गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन दोन्ही ग्रुप जॉईन करायचे. ते केल्यानंतर तुम्हाला 1 तासाभरात आपली पीडीएफ येऊन जाईल, याची नोंद घ्यायची. सो एवढं करत असताना एक लक्षात ठेवायचं, स्वतःवरती फक्त विश्वास ठेवा. आता नाही तर कधीच नाही. शेवटचे 10 दिवस राहिलेत बाकी. फक्त पॉझिटिव्ह विचार डोक्यामध्ये राहू द्या. बस अगदी शेवटच्या पेपरच्या क्षणापर्यंत सरांनी सांगितले आपल्याला कशा पद्धतीने राहायचं आहे. आणि ते झाल्यानंतर मग हक्कानं मेसेज करा, सर पेपर झाला एकदाच बघा, एकदा सुटलो. आणि बाहेर आल्यानंतर स्वतःची आन्सर की स्वतः येतील किंवा आन्सर की 1-2-3 दिवसामध्ये येऊन जाते. एकदा चेक केला, सर मला एवढे मार्क पडले, सर मला लेखीला एवढे पडलेत, फिजिकलला एवढे, सांगा सिलेक्शन होणार का नाही. मी सांगतो तुम्हाला सिलेक्शन होणार का नाही. मी सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांना सांगितले, मुंबईचा तर विषयच नाही सोडा, मुंबईला आपली 500ची माळ लागणार आहे. जे बघतात आता त्याच्या सगळ्यांचे एक पोस्ट निघणार आहे, एवढंच सांगतोय मी. त्यामुळं तुमच्यावरती माझा विश्वास आहे, पण तुमचा तुमच्यावरती विश्वास नाही. तुम्ही कुठं कमी पडू नका, लक्षात ठेवा. 1-1 मार्क आपल्याला जास्त मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. 10 पैकी 1च आतमध्ये जाणार आहे, 9 बाहेर जाणार आहेत. आणि तुम्ही 150 मधून बाहेर आता इथं आलाय या स्पर्धेला, लक्षात ठेवा. ही जाणीव ठेवा. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमच्यामध्ये सुद्धा ती स्किल आहे. तुम्ही पण हार्डवर्क केलाय, तुमच्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास आहे. लक्षात ठेवा. स्पर्धेला अजिबात घाबरू नका. पेपर येतील काही दिवसांमध्ये, हॉल तिकीट येतील, सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे. हॉल तिकीट कधी येतील, कसे पेपर होतील, सगळे ॲट अ टाइम येतील का हॉल तिकीट वगैरे वगैरे, हे सगळं मार्गदर्शन आपण करणारच आहोत. पण आत्ताच्या घडीला खूप महत्वाचं आहे, 1-1 दिवस, 1-1 सेकंद, 1-1 मिनिट पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही जे वाचलाय त्याच्यावरती विश्वास ठेवा. सोबत हे पीडीएफ देतोय त्या सुद्धा रेफर करा. जेवढं करता येईल तेवढं मॅक्झिमम पद्धतीने करायचं आहे. जेवढं करता येईल तेवढं मॅक्झिमम पद्धतीने करायचं आहे. समजा काय म्हणतोय. सो जे घाबरलेत, लक्षात ठेवा, त्यांची पोस्ट निघूनच जाणार आहे. तरी सुद्धा अजून सांगतोय 8 ते 10 दिवस आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, झोकून द्या. येणारा दिवस तुमचा असेल, फक्त तुमचा असणार आहे, बाकी कुणाचा नाहीये. समजा काय म्हणतोय. सो अशा पद्धतीने सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे. पीडीएफ मी सेंड करतोय, पण 2 टास्क करा. एक चॅनल सबस्क्राईब आणि दुसरा दोन्ही ग्रुप आपले जे टेलिग्राम आहे त्याला जॉईन करून घ्या पटापट, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे मिळून जातील. शेवटी आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, एवढीच जाणीव करून देतोय. त्याच्यामध्ये कसं राहायचं, कसं काय करायचं, अभ्यास किती करायचा, काय करायचं, सगळ्या गोष्टी पाठीमागे दिलेल्या आहेत. तरी सुद्धा वारंवार काही गोष्टी तुमच्या समोर मी प्रेझेंट करतोय, जेणेकरून तुमच्यामध्ये आत्मविश्वास यावा, जेणेकरून तुम्हाला कोणतरी आपल्या पाठीसोबत आहे, आम्हाला सपोर्ट करणारे कोणतरी आहे असं वाटावं, म्हणूनच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. समजा काय म्हणतोय. सो पटापट सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल करून आतमध्ये या. मी पटकन पीडीएफ टाकतो. सर्वांनी पटापट आपल्या नजरेखालून नोट्स असतील, मुंबई जिल्हा विशेष असेल किंवा जे काही क्वेश्चन पेपर सेट असेल सगळ्या जिल्ह्याचे, ते सगळे आपल्या तिथे येतील. ठीक आहे. तेवढं केलं की त्यातला मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर हे रिपीटेड असणार, लक्षात ठेवा. कमीत कमी 40-50% रिपीटेड असणार. फक्त डिजिट संख्या वगैरे इकडे तिकडे चेंज असेल किंवा गणित उलटं फुलटं विचारतील. दुसरं काहीच नाहीये. दुसरं काही नाहीये. पोर्शन तर 10वी आणि 12वी लेवलचंच आहे. समजा काय म्हणतोय. फक्त जे असं थोडंसं हार्डमध्ये जाऊ शकतात किंवा करंट अफेअर हे हार्ड लेवलला जाऊ शकतात. बाकी हे काय हार्ड लेवलला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं, आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, वारंवार सांगतोय. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मला एक पोस्ट पाहिजे आवर्जून हक्कानं तुमच्याकडून, बस दुसरं काय नको. ठीक आहे. सो या एका मेसेजची वाट बघतोय मी टेलिग्रामवरती की सर मी फायनली सिलेक्टेड झालेलो आहे मुंबईला या घटकामध्ये. या एका मेसेजसाठी हे सगळं सुरू आहे बघा. कोणत्याही पद्धतीवर स्वार्थ न बाळगता प्रामाणिकपणे. सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद.